ती गोडी लागू द्या मनाला. प्रत्येक श्वासामध्ये तुमचा स्पर्श मला जाणवला पाहिजे. माझा जो चालता बोलता 24 तासामध्ये जो स्पर्श आहे, श्वास आहे, त्या प्रत्येक श्वासामध्ये दत्त महाराज तुमचा स्पर्श मला जाणवला पाहिजे. अशी भक्ती केली पाहिजे दत्त भक्तांना. जरी ध्येय संपला तरी चालेल, ही वेळ आहे, असू द्या वेळ, जग म्हणा वेळ, वेळ हाय वेळ, पण ही प्रत्येक श्वासामध्ये तुमचा स्पर्श मला जाणवला पाहिजे. अशी भक्ती हृदयाच्या तळापासून दत्त महाराजांना हाक द्या. पुन्हा बघा काय होतंय ते. म्हणून अनवधूत चिंतनाची, अवधूत चिंतनाची लागो मनास वेडात मात्र देवा देह मम संपवावा. ही भक्ती केली पाहिजे. देह संपला तरी चालेल. हे बघा दत्त भक्तांनो, आयुष्य आहे. श्वास घेणे आणि सोडणे ह्या दोघांमध्ये जे आहे ते आयुष्य आहे. श्वास घेणे आणि सोडणे ह्यामध्ये जे आहे ते आयुष्य आहे. पण या आयुष्यामध्ये कसं जीवन जगलं पाहिजे, त्या आयुष्यामध्ये भक्तिप्रेम कसं आलं पाहिजे, त्या आयुष्यामध्ये पिढ्याने पिढ्या कसं चांगलं झालं पाहिजे, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दत्त महाराज दिल्याशिवाय फक्त एक हाक तुमच्या हृदयाच्या तळापासून दत्त महाराजांच्या चरणी करा. बघा दत्त महाराज तुमच्या पाठीशी राहिल्याशिवाय आयुष्य खूप सुंदर आहे. तर सुंदर बनवा. मी कोण आहे, कशासाठी आहे, मला काय करायचे, या 3 प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाल्याशिवाय. गाणगापूर शेतील 5 वारी करा, 1 वारी गिरनार पर्वतावर करा. गाणगापूर शेती 5 वाऱ्या करा आणि गिरनार पर्वतावर 1 वारी करा. आणि बघा तुमच्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही. फक्त ते भक्ती आणि ते वेळ असं करा की मनाच्या हृदयापासून झालं पाहिजे, हृदयाच्या तळापासून आले पाहिजे. आणि जेव्हा गिरनार चढतो आपण, गिरनार पर्वताला गुजरातमध्ये जुनागड या ठिकाणी गिरनार पर्वत आहे. त्या ठिकाणी गिरनार पर्वत चढत असताना 10,000 पायऱ्या चढायच्या आणि उतरायच्या. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या असंख्य मनामध्ये असलेले सगळे षड्रूप नाहीसे होते. आणि तुमचे दत्त महाराज तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. फक्त तुमची त्या ठिकाणी असलेली सत्सद्वेद बुद्धी जागृत ठेवा आणि प्रेम भक्तीतनं जावा, नामस्मरणातून जावा. आणि पुन्हा बघा दत्त महाराजांची लीला कशी होती. सब गुरु लीला है, सब गुरु लीला है. आगे देखो बहुत क्या होने वाला है. खाली दत्त महाराज की भक्ति करो, दिन में देखो आगे क्या होता है. म्हणून मी म्हणतो अवधूत चिंतनाची लागो मनास गोडी, तुमच्या कमंडलूची ही सर्व साक्षी गंगा. तुमच्या कमंडलूमध्ये जी साक्षी गंगा आहे ते आमच्यावर संपूर्ण धन्य करा. माझ्या सुखामध्ये जी काही अडीअडचणी आहेत ती दूर करा आणि माझी भक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवा. माझे नतमस्तक तुमच्या चरणाशी राहू द्या. आणि एक लक्षात ठेवा, भक्ती अशी करा, भक्ती अशी करा. यमदेव जरी न्यायला आला ते यमदेवाला म्हणलं पाहिजे, हे थांब तू माझा, लगेच आपलं तुमचं महाराजांना विनंती केली पाहिजे, हे बघ आलाय काय, आणि आपलं शरीर सोडलं पाहिजे. मग बघा काय लीला होत्या त्या. हे भक्तिमय प्रेम असं झालं पाहिजे. जिंका. पुढील भागात आपण पुढच्या विषयावर ज्ञानदान एक करणार आहोत. ते म्हणजे आपलं दत्त संप्रदाय आणि नाम जप तप यज्ञ हवन यातून काय साध्य होतं. जप तप नाम यज्ञ यातून काय साध्य होतं ते आपण करणार आहोत. त्याच्यावर ज्ञानदान होईल पुढच्या भागामध्ये. लक्षात ठेवा, जरी नाही जमलं तर 8 दिवसात एकदा तरी दत्त महाराजांची प्रत्येक गुरुवारी तुम्ही भक्ती चालू करा. बघा काय होतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सब लीला आहे. आदेश